आता बातमी मुंबई विमानतळावरनं आहे। या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, कारण विमान हायजॅक होण्याची शक्यता असणारा ईमेल मुंबईच्या पोलीस उपायुक्तांना आला। एका महिलेकडनं हा ईमेल पाठवण्यात आलाय। मुंबई, हैदराबाद किंवा चेन्नईवरनं विमान हायजॅक करण्यासंदर्भातलं 3 व्यक्तींचं संभाषण ऐकल्याचा दावा या मेलमध्ये करण्यात आलाय। त्यानंतर या तिन्ही विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई विमानतळावरही सीआयएसएफच्या जवानांसह कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। मुंबईसहित देशभरातले 3 महत्त्वाचे एअरपोर्ट हे सध्या हाय अलर्टवर आहेत। सध्या मुंबई पोलिसांना जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यानुसार मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई या एअरपोर्टवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सध्या आपण मुंबई एअरपोर्टवर आहोत, डोमेस्टिक एअरपोर्टवर आहोत। सध्याचं जे इथलं चित्र बघितलं तर सुरक्षा व्यवस्थेत ही वाढ करण्यात आलेली आहे। सीआयएसएफचे जवान हे इथे तैनात करण्यात आलेले आहेत। सुरक्षा व्यवस्था ही चोख आहेच। मात्र पोलीस प्रशासनाला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई या एअरपोर्टवरून विमान हे हायजॅक होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारचा मजकूर पोलीस प्रशासनाच्या हाती लागलेला आहे आणि त्यामुळेच ही संपूर्ण सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। खरं तर अजून जो मजकूर हाती लागलेला आहे, जी माहिती मिळते आहे त्याची छाननी होणं सुद्धा गरजेचं आहे। ती खरी आहे की खोटी आहे याची पडताळणी अजून होते, मात्र तरी सुद्धा सुरक्षेसाठी म्हणून ही संपूर्ण व्यवस्था इथे तैनात करण्यात आलेली आहे। त्यासोबतच प्रवाशांना सुद्धा अलर्ट देण्यात आलेले आहेत की कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल दिसली तर ताबडतोब पोलिसांना इथे प्रवाशांनी कळवायचे। त्याच्यामुळे मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई या तिन्ही एअरपोर्टवर खास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। कॅमेरामन गजानन सह मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई।